नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे पहिल्यांदा भेट दिली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी इथं नंगारा भवनाचं लोकार्पण करण्यात आलं। बंजारा समाजाच्या बोली भाषेत उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला। बंजारा समाजाच्या धार्मिक कार्यात वाजवला जाणारा नगारा वाजवून त्यांनी नंगारा भवनाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा निधी जमा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रकमेत ही वाढ करण्यात आली आहे। या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे। कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। यानंतर ते कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये संविधान संमेलन घेणार आहे। या ठिकाणी ते 1200 निमंत्रितांसोबत विचार मंथन करतील। राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालंय। मात्र राहुल गांधींच्या या दौऱ्याला भाजपाकडून जोरदार विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपा कार्यकर्त्यांनी आज राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या जवळ चढवलं। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। महिला फुकट पैसे घेणारच नाहीत, त्यांना कर्ज हवे आहे। त्यांना कमीत कमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील। महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान भुवया उंचावणारे ठरले आहे। देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देशविघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे। देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीर मधील काही संघटनांचा यात समावेश आहे। पहाटेपासूनच महाराष्ट्रातील 3 ठिकाणी NIA आणि ATSच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। उत्तर प्रदेशातील यती स्वामी नरसिंह महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जमाव शुक्रवारी दुपारी अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता। प्रकरण उत्तर प्रदेशातलं आहे असं कारण देत पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही असा आरोप या जमावाने केलाय। दरम्यान पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याबाबत सायंकाळपर्यंत नागपुरी गेट परिसरात चर्चांना उधाण आलं। रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा जमाव पोलीस ठाण्यावर धडकला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवण्यास तयारी दर्शवली। मात्र जमावानं अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्यानं खळबळ उडाली आहे। रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवार कोण याचा शोध सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जातोय। याबाबत आज रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे। विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे। सामंत यांच्या विरोधात दिला जाणारा उमेदवार हा पक्षातील आणि निष्ठावंत असावा असा सूर सध्या स्थानिक पातळीवर आहे। याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राज्यातील महिला अत्याचाराच्या चीड आणणाऱ्या घटना ताज्या असतानाच आता पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। येथील एका 5 वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांनीच अत्याचार केल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात सलग 3ऱ्या दिवशी अत्याचाराची घटना समोर आली आहे। त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आता करायचे काय असा प्रश्न पोलीस व्यवस्थेसमोर निर्माण झालाय।
सद्यस्थितीत राज्यात 499 शासकीय आणि 585 खासगी ITI कार्यरत आहेत। राज्यातील 26 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतलाय। राज्यातील 26 शासकीय ITI संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाज सुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।